हॅलो, कसे आहात सगळे? आज मी व्हेजिटेबल्स कटलेट कसे बनवायचे ते सांगणार आहेत. तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते पहिलं आपण बघूयात. तर आपल्याला इथे 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे लागणार आहेत. बारीक चिरून घ्यायचे कांदे या पद्धतीने. त्याचप्रमाणे कोथिंबीर, चिली फ्लेक्स लागतील आपल्याला. कांदा हा बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे मी. त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत बटाटे. तर 3 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले. चिली फ्लेक्स घेतले ते मी इथे. 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आणि आपण पोहे जे आहेत ते 10 मिनटं भिजवून ठेवायचे आहेत पाण्यात. आणि आपण ब्रेड क्रम्ससुद्धा घेतलेले आहेत इथे. तर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही कॉर्नफ्लेक्स पण वापरू शकता. आणि ब्रेड क्रम्स जे आहेत ना, मी हे माझ्याकडे ब्रेड होता तर तोच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. चिली फ्लेक्स आणि पोहे. तर पोहे आपल्याला या पद्धतीने भिजून घ्यायचे की त्याचा गोळा वळला गेला पाहिजे. तर आपण जसे पोहे खाताना पोहे भिजवतो त्याचप्रमाणे पोहे भिजवायचे, फक्त थोडंसं वाटीभर पाणी, अर्धी वाटी पाणी तुम्ही जास्त ठेवा त्याच्यामध्ये, जेणेकरून पोहे आपले एकदम स्मॅश व्यवस्थित होतील आणि त्याचा कटलेटसाठी जो आपण गोळा बनवणार आहोत तो व्यवस्थित वळला जाईल. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय पोहे किती छान भिजले ते. आणि पीठ ज्याप्रमाणे मळतो ना आपण त्याप्रमाणे त्याला असं टेक्स्चर यायला पाहिजे. तर याच्यामध्ये मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते स्मॅश करून घेतले ते मी. तुम्हाला जर किसणीने किसून टाकायचे असतील बटाटे तर तुम्ही टाकू शकता. बटाट्याबरोबरच तुम्ही गाजर किसून टाकू शकता, बीट किसून टाकू शकता, मटार टाकू शकता, शिमला मिरची ॲड करू शकता. म्हणजे ज्या तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. त्याने पण टेक्स्चर छान येतं. माझ्याकडे आता जास्त भाज्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी फक्त बटाटा घेतला आहे. कोथिंबीर टाकायची, जास्त टाकायची थोडी, त्याने चव छान लागते. आणि 1-2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि हा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा स्पेशली बारीक चिरलेलाच पाहिजे. आणि चिली फ्लेक्स ॲड केले ते मी, तुमच्याकडे नसतील तर नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कांदा यासाठी बारीक करून घ्यायचा आहे, ज्यावेळेस आपण कटलेट बनवणार आहोत त्यावेळेस त्याचे जे आपण आकार देतो, त्याला शेप देतो, तो व्यवस्थित शेप देता येईल. त्यामुळे कांदा बारीक चिरून घ्यायचा. तर इथं मी चवीपुरतं मीठ ॲड करायचं. 2 चमचे मी लाल तिखट टाकलं आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू. आणि धने पावडर टाकली आहे. लाल तिखट मी फक्त यासाठी टाकलं की थोडीशी टेस्ट तिखट येईल म्हणून, खूपच प्लेन नको लागायला, यासाठी मी लाल तिखट टाकले. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं बाइंडिंगसाठी, जेणेकरून जेव्हा आपण याचा जो गोळा बनवणार आहोत तो व्यवस्थित वळला गेला पाहिजे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता किंवा तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ पण वापरू शकता. आणि जो आपण हा गोळा करणार आहे याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. व्यवस्थित जो बटाटे आणि पोहे जे आहेत त्याच ह्याच्यामध्ये आपलं हे असं गोळा बनला गेला पाहिजे. खूपच तुम्हाला जर हार्ड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून वळून घ्या. आता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे मी. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण याचे कटलेट बनवून घेऊयात. व्यवस्थित वेगवेगळ्या आकारांमध्ये शेप देऊन घेऊयात. तुम्हाला ज्या आकारांमध्ये आवडेल तुम्ही त्या आकारांमध्ये शेप देऊन घ्या. आणि इथे जो कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला त्याची स्लरी करून घ्यायची आहे. तर इथे मी हे पहिले व्यवस्थित कटलेटला शेप देऊन घेते. तर मी इथे चपटे चपटे करून घेणार आहे. जास्त जाड नाही करायचे, त्याने काय होईल आपल्या आतमध्ये कच्चे राहतील कटलेट आणि बाहेरूनच फक्त कलर येईल. तर त्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची की जास्त जाड नाही बनवायचे. आपण बटाटा वडा बनवतो त्या साईजचे किंवा त्या जाडीचे बनवायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित दाबून मळून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये टाकलं की ते फुटणार नाहीत. आता माझा लहान मुलगा आहे तर मी त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेपमध्ये बनवले होते, त्रिकोण किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये जे त्याला आवडतात त्याप्रमाणे मी इथे कटलेटला शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही जर बघू शकत असाल तर इथे तुम्हाला दिसतंय मी वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून घेतलेत. तर आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली त्याच्यामध्ये आपल्याला बाकी काही ॲड करायचं नाही आहे. फक्त कॉर्नफ्लॉवरमध्ये एक अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित ते जे त्याचे आहेत ते एकदम स्लरी करून घ्यायची, अशी पातळ अशी. तुम्हाला दिसतच असेल मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आपण हे बनवलेले आहेत ना कटलेट ते डीप करायचे आणि ब्रेड क्रम्समध्ये जे आहे ते व्यवस्थित कोटिंग यायला हवं आहे, त्यासाठी फक्त आपण ती स्लरी वापरणार आहोत. तर या पद्धतीने सगळ्याला ब्रेड क्रम्स लागले गेले पाहिजेत. त्याने काय होतं व्यवस्थित आपले कटलेट क्रिस्पी होतात आणि टेक्स्चर छान येतं, त्याला चव देखील छान येते. तर तेलात तळताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट ठेवला गॅस की फक्त बाहेरून त्याला कलर येईल आणि आतमध्ये कटलेट कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम
आचेवरच आपल्याला त्याच्यावरती तेल टाकून व्यवस्थित ते हलवून घेऊन तळून घ्यायचे आहेत आपल्याला कटलेट. थोडासा वेळ लागला तरी चालेल. आणि तुम्हाला जर डीप फ्राय नसतील करायचे तर तुम्ही ते शॅलो फ्राय पण करू शकता. तर मला थोडीशी घाई होती आणि सकाळी टिफिनला त्याला द्यायचे होते मुलाला, त्यामुळे मग मी डीप फ्रायच केले. तुम्हाला जर जास्त तेलकट नसेल आवडेल तर तुम्ही तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित त्याच्यावरती हे कटलेट ठेवायचे तव्यावरती आणि थोडंसं तेल सोडून ते आलटी पलटी करून तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मी चाळणीत काढले. तुम्ही चाळणीमध्ये काढा म्हणजे ते जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळेल, बाहेर येईल आणि आपले जे कटलेट आहेत ते जास्त तेलकट होणार नाहीत. तर कटलेट जेव्हा आपण कढईत टाकतो त्यावेळेस फक्त एक काळजी घ्यायची, लगेच पलटी करायची नाहीत. एखादा मिनिटभर खालच्या साईडने तळून घ्यायचे व्यवस्थित आणि मग नंतरनं पलटी करायचे. त्याने काय होईल, जेव्हा आपण कटलेट पलटी करू त्यावेळेस तो तुटणार नाही. व्यवस्थित असे एका साईडने तळून घ्यायचे आणि मग पलटी करायची. तर जोपर्यंत आपले कटलेट तळून होत आहेत तोपर्यंत मी एक 5 मिनटं माझ्याबद्दल सांगते. मी एक नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही रेसिपीज किंवा लहान मुलांच्या रेसिपीज टिफिनसाठी असतात काय ते बघू शकता. इतर वेळेस मी काय करते किंवा जे मिनी व्लॉग्स असतात, डेली व्लॉग असतात, मी ऑफिसला जाते तर ऑफिसला जायच्या आधी मी पटपट माझं काम कसं उरकते किंवा रोजचा जो वेळ असतो तो कसा मॅनेज करते, सकाळची धावपळीची वेळ कशी मॅनेज करायची, या अशा व्हिडिओज मी यूट्यूबवरती पोस्ट करत जाईल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलची लिंक जी आहे ती तुमच्या फॅमिलीला किंवा फ्रेंड्समध्ये शेअर करू शकता. त्याने काय होईल, माझ्या चॅनलची ग्रोथ होईल. म्हणजे मी एक चॅलेंज घेतलं आहे की 100 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचं. तर मध्ये 2-3 दिवस मला व्हिडिओज टाकायला नाही जमलं कारण माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. तर मी आता परत कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा माझ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता. अजून जर मला काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा, मी ते नक्की चेंज करेल माझ्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा कॅमेरा क्वालिटीमध्ये. अजून काय असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मला आवडेल. आणि तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळेल की हां, माझे व्हिडिओज कोणीतरी बघते आणि मला व्हिडिओ बनवताना जरा आनंद होईल. तर आपले इथे कटलेट जे आहेत ते व्यवस्थित असे तळून झालेले आहेत, डीप फ्राय करून झालेले आहेत. खूप क्रिस्पी झाले होते ते आणि जो माझा लहान मुलगा आहे त्याला पण फार आवडलेले. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या पद्धतीने थोडेसे काही चेंजेस असतील तर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये, जसं की व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आणि व्यवस्थित तळून घेतले की ते चाळणीमध्ये काढून घ्या. अजिबात तेलकट होणार नाही आहे. टिफिनसाठी तर खूप छान ऑप्शन आहे हा. आणि तेच पोहे खायचं जर कंटाळा आला असेल तर पोह्यांचा या पद्धतीने वापर नक्की करून बघा, खूप मस्त लागतील. आणि बनवून झाले की पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती यायचं, व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगायचं की आम्ही बनवून पाहिले आणि खूप छान झाले. तर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला तुम्ही त्यासाठी मनापासून थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.